अध्याय 19. श्री गणेशाय नमः. जय जयाची जगदूत रुमा सर्वज्ञ विराज भोजा भावाब्दी भक्ती सरिते काजा साधका नौका सशितू. हे पूर्व ब्रह्मानंद कंदना पुढे बोलवी भक्ती अति मोदा. तुझी लीला आगात भक्तिसार ग्रंथाते. मागिले अध्यायी वजिले गण गोपीचंदाचे उदर कथन. बद्रिकाश्रमी तप करून तीर्थाटनी निघाला. या पुढे ऐकी जे श्रोती सिंहावलोकनी विश्रांती. गोरक्ष कानिपाचे युक्ती श्री राज्यात जातसे. आणि मग मागल्या गोपीचंदाचा आख्यान संपलं म्हणी. आता कानिपाला सांगितल्यावरून गोरक्ष श्री राज्यात चालला. मार्गी चालता मुक्काम सदा श्री गुरुचे आठवी नाम. ग्रामात करोनी भिक्षाटन पुढे मार्ग क्रमितसे. आयशे स्थिती गौड बंगाल सांडोनी सानिला बंगाल कौलम. पुढे जात श्री राज्यात वैला सीमे प्रति पातला. परी विचारी सन्मुखात श्री गुरुराज आहेत येतम. राज्य वैभव बहु सामर्थ्य संपत्ती ते मिरवतसे. आयशे वैभवमानी सुख प्रकरणी माते ओळखील कैसा कोणी. श्रीमंता पुढे हीन दीन मान्यत्वाते मिरवेना. आणि मग तो त्याचा विचार करू राहिला की आपला मच्छिंद्र त्या राज्यात राज्य भोगितो म्हणी. आपल्याला कसं काय तो या गरीबाला ओळखेल म्हणे. जेवी आरका पुढे खंडोक ही नदीन आती दिसत. देवी मद कंगाल वंता ते कोण येथे ओळखील. मेरू पुढे मशक स्थिती कोणे वर्णावी कवन आरती. की पुढे बैसल्या वाचस्पती मैंदा वल्गना मिरवेना. की हिरा तेज पाडापाडी गार ठेवणी पुढा. परीस पालता देता दगडा योग्य साधेना. सुवर्ण मिरवे राशी 16 तेथे दगडाचा पाड केतुला. देवी माते संपत्ती मिरवला ओळखील कैसा तो. आतो या उपरी दुसरे अर्थ मम नाम कळता मचिंद्र प्रतिम. परम द्वाड वाटेल चित्ती सुख संपत्ती भोगिता. आणि जर त्याला माझं नाव ऐकलं तर त्याला माझं नाव गोड वाटल म्हणजे. आयशे जेविता षडसान्न तैवे कलुवट सेवी कोणम. देवी मचिंद्र संपत्ती ते टाकून जाईल कैसा बैरागी. या परी आणि तिसरे अर्था मम नाम श्री गुरु लागी कळता. नेनो कल्पना करोन चित्ता वर्तेल गाता माझिया. मग तयाचे सवे विद्यारळी करावी आपण बांधुनी कळी. हे तो गोड येणे काळी मज प्रति योग्य भाषेना. आणि माझं नाव ऐकल्यानंतर तू माझ्याशी युद्ध करी म्हणी. त्याच्याशी युद्ध कसं काय करावं म्हणे आपण. त्या स्वामीचे वंदितो चरण तयाशी विद्येची रळी खेळणं. हे योग्य माते नोहे जाण आदम कीर्ती ब्रह्मांडा भरी. आयशे तर्क वितर्क करिता श्री गोरक्ष मार्गी रमता. तो वेशा कटक देखील तत्वता श्री राज्यात जाती त्या. तो सकळ वेशाशी मुख्य कामिनी गुण भरिता कलिंगिनी नामी. तिचे स्वरूप वर्णितावानी संपत्ती आतळेना. जिचे पाहता मुखमंडन शशी तरीची आती निर्वळम. परम लज्जित चपळा केवळ होनी दंगी रिगताची. जिचा नेत्र कटाक्ष बाण परम तपाचे वेदित मनम. मग श्रियाचे लंपट अपरदान कवनार्थी वर्णावे. आणि मग ते दोन चार जणी त्या चालल्या होत्या म्हणजे तिला त्या कार्यक्रमाकरता. तर त्यांना पाहिलं त्यांच्या मिसळून जावं म्हणे आपण आता. आयशे परी सुलक्ष दारा चातुर्य कलिका गुण संभारित. जिचे नाम साजोत्तर ईसर संगाम मिरोची. जिचे स्वर विपुल गायन ऐकता कंदवर करती खालती मानम. अप्सरा परम लज्जित होऊन सेवा इच्छिती जियेची.
ऐशे परी ती कलिंग दारा जात श्री राज्यात अवसरा तै अवचित तेथे गोरक्ष उदार देखता झाला निजदृष्टी मग तो जवळ योगद्रुमा जाऊन पुषे तेचे नाम येरू म्हणे कलिंगा उत्तम नामाशे या ध्याम येरू म्हणे कवनार्थी जाता कवना ग्रामाप्रती कलिंगा म्हणे श्रीदेशाप्रती जाणे आहे अमुते राव मौनावती पद्मिनी सकळ स्त्रिया देश स्वामिनी तिचे नृत्य कळा दाऊनी वंश करणे आहे जी ती राज पद्मिनी वंश होता अपार देईल अमुते वित्तम या परी कामना योजन चित्त गमन करीतो आणखी आणि चालू म्हणे श्री राज्यामध्ये तिथे पण मौनावती म्हणजे तिला मौना केली तर तिचं आम्ही मनोरंजन केलं की आम्हाला ते अपार धनगे केली ऐसा वृत्तांत ऐकून युवती हृदय विचार योगपती तीच शुद्ध धरून संगती प्रविष्ट व्हावे त्या स्थानी मग सहज स्थितीने गमना आव्हानोनी दृष्टी राज सदना गुप्त वेशे श्री गुरु कामना अवगमोनी घ्यावी तो आणि यांच्या बरोबरच गुप्त वेशाने जावं म्हणे आणि श्री गुरुचे चरण पावावं ऐसा विचार करून चित्ती बोलता झाला ती युवती म्हणे मी येतो तुमच्या संगती न्यायतरी की कृपेने येरू म्हणे नरेंद्र उत्तमा येऊ पाशी सांगती आम्हा तरी कुशलपणी काय तुम्हा बोवलेली विद्याजी आणि मग ती म्हणे आमच्याबरोबर यायला पाहतो म्हणे तर तुझ्याजवळ काय विद्या आहे म्हणे अशी येरू म्हणे करून गायना तुम्हा सवे चातुर्य मानून आणि मृदंग वाद्य वाजवीन कुशलपणी नेटका येरू म्हणे गाणे वाजविणे येतसे चातुर्यवाने तरी प्रथम आरंभी आम्हा जाविने कैसे रीती कुशलत्व आणि मग ती कलिंगा त्याला म्हणे तुला जर गाणं वाद्य येत असेल तर आम्हाला वाजून दाखव म्हणे येरी म्हणे जी काय उशीर आत्ताची पहावा चमत्कार हात कंकना आदर्श व्यवहार कासया पाहिजे दृष्टी दे की स्पर्शता शुद्ध अमरपण होय ना होय केलिया पानम की स्पर्शिलिया परिसोन न होय भ्रांती मिरवेल कायम तरी आता या ठाई मम विद्येची परीक्षा घ्यावी ऐशा ऐकताची कलिंगामयी स्वसदनी उनी उतरली मही तळी घालून यासन सारंगी देत आणून म्हणे नवरसे कुशलत्व पण कळा दावी कोणती ऐशी ऐकून तेची गोष्टी करी कवळणी भस्मची मोठी गंधर्व प्रयोग ओटी जल्पोनी भाळी चर्चितशी चर्चोनी दाई दिशा प्रेरित आणि चतुर्थ नादा वरते स्पर्शितसे ऐशी झाली ओंकार देतसे गावे वाजवावे म्हणूया आणि मग त्यानं ती भस्मची ओटी घेतली आणि त्या सगळे वाद्य लावून दिली आणि त्याला सांगितलं गावात नाचावं तरी काननी तरु पाषाण जलपती गंधर्वासारखे गायन तंतविद्येन स्वरी वादन वाजव वाद्य चतुर्थ हो आपले आपले वाद्य वाजविती पाषाण तरु गायन करीती हे पाहुणी कलिंगा युवती आश्चर्य करी मानसी आणि मग तिला ते झालं तर सगळे गायन म्हणायला लागले आणि वाद्याचा सुद्धा आवाज यायला लागला आणि मग ती कलिंगा आश्चर्यचकित झाली स्वमुखी ओपोनी मध्यमा आंघोळी ती विस्मय करी आपले पोटी चित्ती म्हणे हा नर दुर्जटी स्वतुल्य भासतसे जो पाषाण तरु लागी गायन करवीत गंधर्वाशी आपण तया लागी स्वतः गायन अशक्य काय करावया जो पाषाणी पितळेपण करू जाणे लोहाचे स्वर्ण तया लागी परिसमनी कासया अवश्य म्हणावे की जेने भूष्ट गौतमी काशे खाली सर्व पदार्थ मयी उधळली त्याचे कामधेनु निर्माया बली
अशक्यता न बोलावी की कोणत्याही तरू खाली कामना पूर्वी सकळी ते कल्पतरू मेळे अनायसे सोबतसे तन्याये वृक्षपाशानी आणि ती ज्याने गंधर्व मांडणी तो स्वतः सिद्ध कुशलपणी गाणार नाही का बोलावे तरी आता आसो कैसे आपण चिरावे याचे संगती सम ऐशा विचार करून सो चित्तास बोलती झाले ही विवळा आणि हे पाहिल्यानंतर ती म्हणे आपणच याचं संग राहिलं पाहिजे म्हणे महाराजा सद्गुण सरिता मी दीन किंकर अनाथा ऐसा काम उदेला चित्ता तरी सिद्धार्थ आव्हानी आगाध वर्णनाची सविता राशी दैवे उदली मम तम गुणाशी तरी संज्ञा जे बोललाशी तेच सिद्ध आव्हानी आणि तू जे बोलला तेच करून चाल म्हणे आमच्या बरोबर तरी महाराजा विद्यार्णवा जगी मिरवशी कोण्या भावा ऐशे पुस्ता गोरक्ष जीवा परम वल्गना योजितसे चित्ती म्हणे नामाभिधान प्रविष्ट न करावे हीच कारण गुप्त ठेविल्यास कार्यसाधन घडून येईल पुढारा आणि मग तिचं जे नाव गाव सांग म्हणे तुझं चाल म्हणे मग यानं विचार केला की आपलं नाव आपण गुप्त ठेवू म्हणे यांना दुसरं नाव सांगू ऐसा विचार करो ना म्हणे ऐके शुभाननी पूर्वांडा मम जहा लागोनी जगा माझी मिरवतसे येरू म्हणे पूर्वंडया अर्थकामना कोण हृदया आशेल तैशी वदोनिया सुखा लागी हेलावे येरू म्हणे व शुभाननी विषय धनाची बोलशी कडसनी परी काही कामना नशे म्हणे अज्ञानाशी याची आणि मग ती म्हणे तू आमच्या बरोबर येतो म्हणे तुला आमच्याकडून काय घ्यायचं काय द्यावं लागत म्हणे तू म्हणे मला काहीच लागत नाही म्हणे काहीच आशा नाही म्हणे एक वेळ उदरापुरती समय ये देई का होती याचे या विरहित अर्थचित्ती इच्छा नसे काहीच येवी ऐकून ऐशे वचन अवश्य करी प्रेमे भाषण म्हणे महाराजा नरेंद्र पूर्ण अर्थ पुरेल हा तुमचा परी एकाये मम बोलणे श्रीराज्यात आपण जाणे तेथे पुरुषाचे आगमन नाही त्या देशात येरू म्हणे कवनार्थी आगमन नशे त्या देशाप्रती म्हणे मारुत स्तुती उपकारे स्त्रिया होती ऊर्धवृत्ती वायुनंदन रेत पळे उपकार वचने गरोदर होती तेने करुण सकळ स्त्रियाच्या देशी आणि मग तिला सांगितलं तू यायचं म्हणतो म्हणे पण ह्या श्रीराज्यामध्ये पुरुष जगत नाही म्हणे तर मारुतीच्या करून पुरुष मरतो म्हणे त्याची उपकारे करुणा पुरुष गर्भात होय पतन तेने करुण तयाशी मरण होतसे जाण महाराजा तरी तुझे जाणे उदेले चित्ती परी तुझे होईल कैशी गती या संशयाची भ्रांती मनी घोटाळे माझी येरू म्हणे ये आई कैवती काय करील आम्हा मारुती प्रलय काळाची मुदनी हारती लोळवीन माहिती आणि तो म्हणजे भूमिका काहीच करणार नाही मला असे तीव्र तपाचा तपोजेती तेने सविता जळोनी ठेविला पोटी तेथे दीपाची आळ मोठी मानील काय तो पुरुष सकळमयी जो माथावाये त्याचे पर्वताचे भय कायम अब्दी गिरिता शरण निघाये काय येणे धिल्लराम तरी आता शुभाननी हा संशय तू न आणि म्हणी ऐसे गोरक्ष तिथे बोलोनी ते स्थानावरी उठला आणि तू ते काय म्हणत आलं नको म्हणे ते मी पाहून गेली मग ती कलिंगा बैसोनी रती आपण झाले पुढे सारथी दोन्ही वाघोदे धरून हाती दुरावेस्तोनी बैसलाचे परी प्रथम आरंभी तो दुर्जती करी कवळोनी भस्मची मुठी वज्रास्त्र मंत्र ओटी अपार शक्ती जल्पला आणि मग त्याला ते रथाचा सारथी झाला आणि त्याचं ते वज्रास्त्र त्याच्या भोवती मारून घेतलं त्याला
तया मार्गे सरस्वन्या मंत्र जल्पोनिया निज वस्त्रात्र तेने मिळवे सबळ अस्त्र महिलागी महाराजा यावरी तिसरे मोनास्त्र विराजले अति पवित्र उपरी चौथे नागास्त्र सीमेवरीचे प्रेरिले आयशे चतुरास्त्र पेरून चालता झाला गोरक्ष तोरेने सीमा लंगोनिया एक कोस श्रीराज्यात मिसळला चीना पट्टण उत्तम ग्राम तेथे झालाशे मुक्काम तव लोटली गेली अवघ्या दिन मही निशा दाटली आणि त्या श्रीराज्यामध्ये 4 कोस मध्ये गेला आणि त्या सीमेवर त्यानं ते 2-4 अस्त्र टाकून ठेवलेले होते म्हणे. परिदिन समान रात्री चंद्र तेजे निर्वली होती सकाळी भोजने सारोनी निघोची पवळली शैनी अपुलाल्या दिशा लोटली एक प्रहार तो रात्री निवळली महिवरम सकळा लोकोनी अंधकार दिशा उजडे उजळली हे दिननिशी म्हणू नये रात्री की उदया आली माया भगवती चंद्रपोत येऊन हाती सहजमती किल्ला तसे की ते रात्र नोहे जडीत पदक हेम गटी आवनी देखम त्यावरी नक्षत्रे अन्यमानिक मध्ये हिराबिंदू शोभे जैसा की ते रात्र नोहे भद्रकाळी शृंगार नक्षत्रे मुक्ता माळी चंद्रबीज बरो लेविली भाळी महिलागी किल्लतसे आणि अशी रात्र झाली म्हणे चंद्र ते सगळं लखलखित होतं. ऐशे परी सुलक्षण रात्री उजेड दावी मही वरती तो येरीकडे गमन मारुती चेतुवनी करीतसे मार्गी जाता सहज स्थिती येवोनी पोचला सीमेवरती तो वज्रास्त्र हृदय प्रती येवोनिया आदळली परिवज्र शरीरी मारुती वज्रप्रहारे पडता क्षिती मूर्छा दाटोनी हृदया प्रती विगत गती पडलाशे यावरी श्वासास्त्र करी जगती लिप्त केला मही पाठी त्यावरी मोहनास्त्र हृदयपुटी जाऊन या संचरली त्यावरी नागास्त्र गणती सहस्र फणी प्रत्यक्ष मूर्ती उदय पावला परमहस्ती गुंडोळील्या बैसला आणि मग ते गोरक्षानं ते 2-4 अस्त्र सोडलेले होते. मारुती उपकार करायला केलं सीमेवर आला आणि त्या अस्त्राने त्याला सारं वेचून घेतलं म्हणे. चतुर्दशे पडिता निश्चित मग कासावीस होतसे वायू नंदन अति तळमळे ओढावया कारण परी तेजास्त्र उठो नेली घडोघडी मूर्छा येत नेत्र गोंडी वाती देता त्यावरी विकार वेष्टिता तेने होत कासाविषी मोहनास्त्राची प्रसर मोहनी घेतले सकळ शरीर मी कोणत्या कार्यावर आलो हेही कळेना आयसा निश्चित महीवरती पडला असे मारुती एक प्रहार लोटल्यावरती प्राण निघू पाहत असे नेत्र झाले श्वेतवर्णी मुखी लोटले आरक्त पाणी ते लोटले सकळ आवनी बिजोनी लोटत असे असा समय तया होता मग विचार करी आपल्या चित्ता ऐसे संकटी प्राण आता वाचत नाही सहसाही तरी माझा काळ आला आता स्मरावे श्रीरामाला ऐसा विचार करून स्वचित्ताला आठविले श्रीरामाचे आणि मग असा तो विशेष तिथून पडला आणि शेवटी त्याला मग रामाचा धावा केला म्हणे. हे दयानव कुळभूषणा सीतापते रघुनंदना दशग्रीवांतका भक्त दुःख मोचना धाव पाव वेगेशी हे करुणाकर निले ताटिक अंतका मुनी मन सरोंजना रघुकुळ टिळका अवैद्य दिशा प्रतापारका धाव पाव वेगेशी हे शिव मान सरंजना चाप धारका ताप हरणा सरयू तीरवैना आनंद सदना धाव पाव वेगेशी ये श्रीराम श्याम तनुधारका एकवचनी वतन दायका एक पत्नी वाघनायका धाव पाव वेगेशी हे पंचनेत्र कोमल गात्रा विभीषण प्रिय कोमल पात्रा
परमप्रिये कपूळ गोत्रा धाव पाव वेगेशी ये किष्किंधाधिपती निर्दलना भक्ती प्रेकरा भय मोचना विजय माता जगपालना धाव पाव वेगेशी ये विश्वमित्र खंडित द्विकारकाम खरग दूषण द्वैत्य अंतका जलदी जल पाव तारकाम धाव पाव वेगेशी ये अहिमयी दानव हरिता शतनुशत खंडी दैवते हिता मंगळधारण्य कुशळवंता धाव पाव वेगेशी. आणि मग तो त्या रामाची आराधना करू राहिला. हे अर्णव विरईस मारीच दमना जटाप्रिय गोक्ष गहना शिव चाप भंगा मंगळधामा धाव पाव वेगेशी. हे दयानव राम करुणाकरा मित्र कुळ ध्वज कीर्ती धारू आयशे आसोन्या संकट पारू सुखसेनी निजला शशी. तरी आता धाव वेगी तव दूत या संकट प्रसंगी मुक्त होऊ ये मही लागी शरणागत तारक तू मनुष्य. तरी तो म्हणे मरुत्र आता मरण पावाच्या याच्या दादा म्हणी आणि तुला जा काय येईना म्हणे. आयशे स्तुती वागुत्तर करी जाती वायू कुमर ते वागवान श्रवणद्वार निगते झाले रामाचे जाणून परम संकट मात धावून या आला रघुनाथ. मारुतीचे संकट पाहून अत्यंत परमचित्ती कळवळला की एकांत पाळसा वाचून हरिणी हिंडे सैर वर्णी राणी तन्याये मोक्षदानी हृदया माझी कळवळला. जैशी वत्सा लागी गाय काननी हंबरला पोळी पोमोये त्याची प्रमाणे रघुराय हृदया माझी कळवळला. जळा वेगळा पडता मीन आती तळमळोनी सोडी प्राण कन्याये रघुनंदन हृदया माझी कळवळला. किंवा बाळ मातेचे चुकार होता आरंबळती तुई उभयता तन्याये भक्ती निश भक्ता होता हृदया माझी कळवळला. मग मनोवेगाचे मागे सारून प्रत्यक्ष आला लगबगे धावून तो विकळ होऊन भक्तजन हा म्हणतसे. मग तप निवारण चाप करी शर संजोनी बाप कैवारी पाक शासना सरंभ अवधारी वज्रास्त्र निवटावया प्रेरिताची वातास्त्र प्रगट झाला सहस्र नेत्र वज्रास्त्र कवळोनी पवित्र जाता झाला अमरपुरी. यावरी विभक्तास्त्र झलपून स्पर्शास्त्र केले निर्वाण यावरी फणी सहस्रनयन हस्तपदी गुंडाळला. तयासाठी श्रीराब्धिवासी लक्ष्मी नारायण वेगेशी तै प्रत्यक्ष स्वरूपे उगरवेशी पाहता वनिता तय झालाशे. नमोनी म्हणे आहा अनंता तू प्रेयसी माझे चित्ता याची नीती वायुसुता संमोखित राहेशी. तरी आता मम सकया मुक्त करी अंजनी हृदया आयशा ऐकोनी आराधिया मोहाब्दी उचमळला. मग स्वदे पुच्छ काढून मुक्त केले हस्तचरण काढून घेतले आश्रमोन प्रत्यक्ष विष्णू होनिया. आसो नागास्र उग्रपती प्रेमे नमोनी अब्दीजा पती जाता झाला स्वस्ताना प्रती मही धारण करावया. येरीकडे अंजनी नंदन सावध होनी बैसला जाणम हृदयी आठवणी रामगुण स्वस्थ झाला तेदवा. आणि मग रामानं येऊन तेवढी त्याचे आश्र निवारण केले आणि आता तुम्हाला ती सावध होऊन बसला. दृष्टी करिता चौकडे तो रामस्वामी देखिला पुढे आनंदोनी मग प्रेमे उडे चरण कमळी नमवावया. वधोनी श्रीरामाचे चरण म्हणे महाराजा वाचविला प्राण वेदने आश्र अतिद्रुम देखिले नाही कधी हो. आश्रमोहे हे परमकाळ
प्रलयाचे उतरले सबळ आजी झाला अंतकाळ ओढावला होता महाराजा तरी तू माझी माय सगन लगबगे आलीस धावून म्हणून वाचला माझा प्राण प्रलयाश्राम आधारी तरी तुझ्या उपकारा उत्तीर्णता न होय मज पामरा ऐसे वधोनी वागुत्तरा चरणावरी लोटदसे अति कनवाळू सीतापती प्रेमे हृदयी धरिला मारुती म्हणे तुझसाठी बाया क्षिती 3 वेळा आलो मी तेव्हा चतुर्थ आश्र बंधन मुक्त झाले तुझ कारण परी असो तव शत्रू कोण वेगे वद ममवत्सा. आणि मग तो राम त्याला म्हणतो तुझ्या करता मी 4 वेळा आलो म्हणे तुझं निवारण केलं म्हणे तर तुझे शत्रू कोण आहे ते सांग म्हणे. येरी म्हणे महाराजा कल्पित लाभ संकट चोधा शत्रू येथे कवन झाला प्राप्त झाला शेकी तरी आता प्रस्तुत काळी क्षत्रिय नशे कोणी बळी तरी नागपंथी आश्र फळी मिरवितशे महाराजा. आणि शत्रुकुळात कोणीच नाही म्हणी पण हे नाथपंथी जे आले ना म्हणी तेच माझे शत्रू म्हणे. तरी महाराजा नावातील एक आता असेल प्रतापदायक तयाचा प्रताप जो अर्क असे अजिंक्य सर्वांशी ऐसे ऐकून मारुती वचन म्हणे राम नाथपंथी भक्त जाण तयाशी रळी हे वायुनंदन करू नये सहसाई हे भक्त माझे आवडीचे असती तयाशी रळी न करी मारुती आपण आपल्या विक्षेपावृत्ती वाढवू नये सर्वज्ञा ऐशी नीती रघुवीर अंजनी सुता बोलोनी उत्तर हृदयात पाये जगजीवनावर नाथ कोणता नावातुनी. आणि मग रामानं सांगितले नाथपंथी जे आहे ते माझे सुद्धा प्रिय म्हणे तर त्यांच्याशी तू युद्ध कधीच करू नको म्हणे. आणि आता तो पाहू राहिला शोधून कोणता नाथ म्हणे. तो सहज दृष्टी अंतरी करिता चित्त गुंतले गोरक्ष सुता मग मारुती ते म्हणे म्हणे ओ प्रतापवंता गोरक्षनाथ आशे हा आशे जो हरिनारायण तयाचा अवतार गोरक्ष झान या उपरी बोले मारुती वचन चला जाऊ दर्शना तयाच्या या सीमेपासून एक योजना तेथे रचोनी हे संधान प्रतापी आहे गौरनंदन श्री राज्यात जाते झाले. आणि त्या गोरक्षानं येते एवढे आश्रय सोडले आणि तो आता एक योजन मध्ये गेलेला आहे. तया नाथाची घेता बेटी हे काढता आहे आमचे पोटी तो साधून घेईन त्यात शेवटी तरी कृपा जेती चलावे. मग राम म्हणे ओ अर्थ कोण तो माते करी निवेदन मग सकळ कथा अंजनी नंदन मच्छिंद्राची वदलाशी. आणि मग त्या मारुतीनं रामाला सांगितलं त्या गोरक्षनाथाची भेट घेऊ म्हणे आणि त्याच्याकडून एक वचन मागून घेऊ म्हणे. तर राम त्याला विचारतो कोणतं वचन आहे म्हणे. मी त्या मच्छिंद्राला तिथे देऊन घातलेलं आहे म्हणे. मौनाकिनीचे तपोवचन मच्छिंद्र पाठविला म्हणून तरी गोरक्ष आता जाऊन येईल घेऊन मच्छिंद्रा तरी त्याशी अमृतवाणी बोलोनी गोवावा दृढ वचनी. मग तो गोरक्ष मच्छिंद्रा लागोनी नेणार नाही कदापि ऐसा विचार सुचवी रामाते. मग बोलता झाला सीतानाथ म्हणे बा तुझा पूर्वावयार्थ चल गोरक्ष बेतावया युक्ती प्रयुक्ती बोलून वचन पर माझा ते तोषवून तुका अर्थ घेऊ मागून तुझसाठी कमीत कपिंद्रा. आणि मग राम म्हणतो त्याला चल आपण एवढा अर्थ त्याच्याकडून मागून घेऊ म्हणे. ऐसे वधून रघुनाथ मग चालते झाले वैता मध्यरात्रीचा समय होता चिन्ना पडन ग्रामा पोचले तव त्या ग्रामे सुखशैली पौडले होते सुखपणी स्वस्वरूपी अंतकरणी हेलावतचे ब्रह्मांड
येरीकडे रघुनाथ अनिक द्वितीय अंजनी सुत ग्रामानिकट येता त्वरित स्वरूपाचे पालटिले सिद्ध करोनी याचकपण भावे आले उत्तम ब्राह्मण नमोनी करिता गौरनंदन तया ठाई पातले. आणि मग रामानंद मारुतीनं तिथे गेल्यानंतर त्यांचं वेश बदलवलं आणि ब्राह्मणाचा वेश घेतला गोरक्षापाशी गेले म्हणून. तर तो साधक गोरक्षनाथ बैसला होता निवांत वाचे आनंद घन सद्गुरुनाथ प्रेम छंदे लोणतसे जैसा जळा माझी मीन तळपत पाये स्वछंद करुण कन्याये गोरक्षनंदन श्री गुरु भजनी डोलतसे. तो येरीकडे उभयता प्रत्यक्ष जाऊनी तेथ आदेश म्हणून वदता नाथ निकट जाऊनी बैसले. आणि मग तो गोरक्षनाथ त्याची तप करीत बसला होता. आता आपल्याला मच्छनाथाचं दर्शन होईल म्हणून तो डोलत होता. त्याच्यात हे दोघं जण जाऊन पोहोचले म्हणते बोलती बैस्तदाची वचन मी शर्षा श्री ब्राह्मण तुम्ही नाथ परिपूर्ण महिवरी आस्था की योगिया माझी शिरोमणी जितेंद्रिया सदा धमनी विरक्तास्त्र अर्प पूर्णपणी मिरविशी महाराजा धैर्यचे बुद्धिजळ मिरविशी विवेक पात्री सबळ परघात जो वडवा नळ शांत तोई सांडितशे मित्र शत्रूची तगटी सदैव कृपा सरिताची पूर लोटी क्षमा लिंगनार्थी भीती वर्तविशी महाराजा हरी सच्चिदानंद तेजाकारू की वहनादी चराचरू एक पाहणे जगमांदरू दाटविशी महाराजा तू ऐसा औदार्यवता पूर्व मिळविशी धनवंता तरी महाराजा मुचारता साधिल्या तो पूर्विका. मग ते ब्राह्मण त्याला म्हणू राहिले तुम्ही साधू म्हणे मोठे पण आमचा एक अर्थ आहे तेवढा ऐका. गोरक्ष म्हणे विप्रा उत्तमा कोण कामना विदिली तुम्हा तरी सरिता कार्य उगमा प्रसिद्धपणी निर्वावे. आणि मग तो गोरक्षनाथ म्हणतो तुमचं काय काम आहे ते सांगा म्हणे उघडपणे. येरो म्हणती जी योग शिला वरद पात्री ओपू बोला मग आमुची सरिता विपुता आनंद जळी दाटेला तरी भाष्य देऊन आता तोचविका आमुचे चित्ता भाष्य दिल्यावरी अर्था दर्शवू तुझे महाराजा. आणि मग ते दोघं ब्राह्मणच्या गोरक्षाला म्हणत्या तुम्ही आम्हाला वचन द्या म्हणी आणि वचन दिल्यानंतर आम्ही तुम्हाला सांगू म्हणे. ऐकोनी तयाची वाणी तो गोरक्ष विचार करी म्हणी की तुका गौप्य मेदुनी कोण आहे मदपाशी शिंगी शैली कुबडी पावडी मुद्रा शैली कंता गोंगडी पात्र भोपळा संपदा एवढी आम्हापाशी विराजे. आणि मग गोरक्षनाथ आपण मनात विचार करू राहिला आपल्याजवळ एवढं काय म्हणजे यांचं गुपित या विरहित आणि का दुसरा अर्थ न राहिल्या आपल्या आश्रम पर्याने कल्पिने काय अंतरा हे तो काही कळेना. या परी अनेक विचार चित्ती की अवसर लोटला मध्यरात्री त्यातही श्री देशाप्रती पुरुष आला हे कैसे. आणि मग तो गोरक्षनाथ विचार करू राहिला या स्त्री राज्यात पुरुष येत नाही म्हणे एवढ्या मध्यरात्री हे दोघं आले कसे म्हणे. तरी हे मानव सहसा नसती स्वर्ग सुखाचे पात्र असती शुक्र की वरून गबसती वाचस्पती पातळा की मंडळ किंवा वीरांची सुंदर की गण किंवा गंधर्व साचार की यक्ष रक्षा अश्विनी कुमार की तपोलोकादी पातळे ना तरी होवया आगमन मानवा नशेची साधन तरी हे देवची निश्चय वचन मानवी कृत्य नशेची. मग त्याला विचार केला एकूण तरी दैवत असले पाहिजे. ऐशे भावनी दृढ चित्तात आणि विचारी हृदयात
कवन कामना आहे या ते शोध करू तयाचा, म्हणून अंतरदृष्टी अंतकरणी करून विचार शोधी मुनी, बरी काही एक अर्थ तो तरणी आश्रयाचे लागेना. मला विचार करू लागला की आपल्याकडून काय मागणार आहे म्हणे, तर त्याला काय ते समजा मग म्हणे असो कैसे आपण चालिलो ज्या कार्यास, तुझके भिन्न करून यास मागेल त्याची आचरू. ऐसा विचार करून म्हणी बोलता झाला श्री प्रसिद्धपणी, म्हणे महाराजा बेदू तरणी तुम्ही सहसा नोहेती, काय प्राप्ती द्वेगजवरा चालून येईल येतवरा, काळ वृत्तांत सीमेवरा चतुर्थास्त्र विराजती. आणि मग तो त्यांना म्हणायला लागला का तुम्ही काही ब्राह्मण नाही आहे म्हणे, कारण तुम्ही इकडे येऊ शकते ना म्हणे, मी तिकडं सीमेवर वसरास्त्र ते सोडलेले आहे म्हणे. प्रतापार्थ वायुकुमारा ते रश्मीरचे बहुकारम, त्यावरी प्रेरिता वैश्वानर चतुरास्त प्रतापी, आयशे संकटी भूदेवयाशी कोण देवन येईल उभया, शिव हस्ताते प्राशिष्यल्या वाचेल आयशे वाटेना. आणि त्या असे होते म्हणे, त्याच्यातून कोणी येणार वाचणारच नाही म्हणे. की धन आकाशी कवळिता येथे पराग मिरवी आपली विरेता, की मशक मेरुनी पहाती बोलती वरता, जात धिल्लारी बुडवावया, देवी येथे यावया कारण कदा न पावे मनुष्य गमन, तरी महाराजा प्रज्ञावान कोण तुम्ही ते सांगा. आयशी बोलून माता चरणी ठेविता झाला सलीलपणी, मग एकमेका ते विलोकोनी हृदय वदन करिताची. आणि मग त्याला असं बोलून त्यांचे पाय धरले आणि तुम्ही कोणी ते सांगा म्हणे. मग ते कुणाला पाहून हसायला लागले. या उपरी बोले रघुनंदन आता याचे ठेवले भिन्न, हे योग्य माते न ये दिसून सो पंकजा धावावया, आयशे वदता रघुपती मान तुकावी प्राज्ञमूर्ती, मग प्रगट करुणी स्वस्वरूपा प्रती नाथ हृदयी कवळीला, म्हणे वैचा ऐकवचन काने वेदला वायुनंदन, की मचिंद्र येती लागून नेऊ नये स्वदेशी, मौना किनी नृपदारा परम आचरली तपाचारा, याचनी गोवनी वायुकुमारा नाथ मचिंद्रा ते मागितले, करी तयाची उगवणी कोटी प्रेरलाय मचिंद्र जेती, तरी हा अर्थ मारुतीचे पोटी पूर्णपणे मिळवला, यावरीत मागणे तुझशी काही नाही तपोर आशी, तरी तू जाऊन तया भेटीशी श्रीनाथाशी नेऊ नकोची. आणि मग त्यांनी ते रूप त्यांचं दाखवलं आणि त्याला सांगितलं की तू त्या मच्छिंद्रनाथाला बोध करून नेऊ नको म्हणे. आयच्या ऐकोनी लागवी वचना बोलता झाला गौर नंदन, हे महाराजा प्रतापवान सत्यवचन बोलतास शे, परी पहाजी प्रज्ञान राशी आम्ही म्हणवितो योग अभ्यासी, तरी अनुचित कर्म आम्हाशी प्रपंच करू साजिराम, तरी इतके काम करून भिन्न मागाल तरी देईन प्राण, परी या देशी मचिंद्रदान ठेवणार नाही सहसाई. आणि त्यानं सांगितलं एवढं कार्य सोडून तुम्ही माझा प्राण जरी मागितलं तरी देईल म्हणे, पण मचिंद्राला मी ठेवणार नाही म्हणे. भूवरी आकाश अवघे पडो मेरू मांदार उलथोनी पडो, की अवघी मई रसा तळा बुडो, परी मी न ठेवी गुरुवर्या, यावरी बोले रघुनंदन इतके आमुचे करी मान्य, गोरक्ष म्हणे पितरा कारण घडोनी आलिया घडेना, तरी शांती माझार रघुनंदन हस्तकी धरिला वायुनंदन, म्हणे बा सकळ प्रताप गुण संपन्न करशील कंदन निचे. आणि मग रामानं त्या मारुतीचा हात धरला, तू आता याची जर युद्ध केलं तर सारे पृथ्वी लयाला घालवशील म्हणे. आयशे बोलता गौरनंदना मारुतीशी क्रोध आला दारुण, रायाशी म्हणे करीन कंदन शब्द नष्ट वागवती,
विटोनी शब्द नष्ट आत्ताची परी तुका अनर्थ कासया साठी लघु कार्याते आटाटी तुझ या वचनाची वाघोटी पिटून गेली महाराजा. आणि रामच्याला तुला समजतो तुझं जे वचन होतं म्हणे ते पिटून गेलं म्हणे. आता येऊ दे, आता ती काही करू नको म्हणे. आता हा प्रारब्ध योग कैसा घडून येईल तयाच्या देशा परी त्या पुल्या भाषा सत्य करोनी शेवटी विले आयसा युक्ती प्रयुक्ती करून शांत केला वायू नंदन. मग गोरक्षा हृदयी धरून रघुनंदन चालिला गोरक्ष चरणी घालून मिठी म्हणे महाराजा आश्रे चावटी तू ते केली असे पोटी क्षमाब्दीत साठविल्या आयशे निवतून वाणी रसाळ बोळविता प्रतापशीळ असा दशरथ बाळ स्वस्थानाशी पातला. या उपरी पुढे आज्ञाई कथन शृंग मृडा जाईल वायू नंदन मौनाकिनी राज्यभाषण गुप्त सूचना करील तो. ती कथा परम सुधारस सुंदर श्रोत्याशी सांगील धोंडी कुमर नरहरी वंशी संत किंकर माधुवरी विराजला. स्वस्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमया घार सदा परिशोध भाविक चतुर 29 स्थिती अध्याय गोला. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुंडलीकवर्देव विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.